तू जर असा माणूस असशील ज्याला कोणी गंभीरपणे घेत नाही, ज्याचं मत कोणी विचारत नाही, ज्याची किंमत लोकांना वाटत नाही, तर हा विचार नीट ऐक. लोकांची इज्जत मिळवायची असेल तर एकच गोष्ट आजच थांबव, लोकांना खुश करण्याचा नाद. लोकांना सतत खुश ठेवायचा प्रयत्न तुला चांगला माणूस बनवत नाही, तर तुला सोपं टार्गेट बनवतो. कारण जो माणूस सतत समजावून सांगतो, सतत स्वतःची बाजू मांडतो, सतत माझा अर्थ तसा नव्हता असं म्हणत बसतो, तो हळूहळू स्वतःची किंमत स्वतःच कमी करतो. लक्षात ठेव, समोरचा माणूस काही देव नाही, तोही तुझ्यासारखाच आहे. जो तुला मान देतो त्याला मान दे, जो दुर्लक्ष करतो त्याच्यासमोर झुकू नकोस. जास्त इज्जत लोकांना पचत नाही, कारण जी गोष्ट खूप सहज मिळते तिची कदर कोणी करत नाही. एक साधा नियम लक्षात ठेव, जशी वागणूक मिळेल तशीच परत द्यायची. कोणी शांत आणि प्रेमाने बोलत असेल तर त्यासोबत तसंच राहा, पण कोणी उगाच अकड दाखवत असेल तर त्याला देखील तसंच वाग. तर नम्रतेच्या नावाखाली स्वतःला कमी दाखवू नकोस. काही लोकांना वाटतं मी शांत राहिलो तर तो मला समजून घेईल. नाही, तो तुला समजून घेत नाही, तो तुला हलक्यात घेतो. कदर आणि दया यात फरक आहे. दया कमजोर माणसाला मिळते, तर कदर ही मजबूत माणसाला. तुझी अडचण ही नाही की तू वाईट आहेस, अडचण ही आहे की तू चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतोस. आता बदल कर, स्वतःसाठी उभा राहा, स्वतःवर विश्वास ठेव. एक ठराव करून टाक, काही झालं तरी स्वतःच्या तत्वाशी कधीही तडजोड करायची नाही. जे चुकीचं वाटतं ते चुकीचंच असतं. कोणी कितीही दबाव टाकला तरी ते स्वीकारायचं नाही. लोकांना दिसायला हवं की हा माणूस स्वतःच्या अटींवर जगतो. हा माणूस कधी दबला जात नाही, कधी कंट्रोल होत नाही. कारण कंट्रोल त्याच माणसावर होतो जो कायम उपलब्ध असतो, जो प्रत्येकाच्या हाकेला धावतो. लोक तेव्हाच तुला विचारतात, तेव्हा तुझी अनुपस्थिती त्यांना जाणवते. जिथे तू कायम हजर आहेस, कायम खुश करण्यासाठी धडपडतोस, तिथं तुझी किंमत शून्य असते. हे कडू आहे पण खरं आहे. जर तुला अशी लाईफ चालत असेल जिथे तुझं काहीच चालत नाही आणि तू फक्त इतरांच्या मर्जीने जगतोस, तर ठीक आहे, पण मला तसं जगणं मान्य नाही. कारण ही लाईफ गुलामीसाठी मिळालेली नाही, ती स्वतःसाठी जगण्यासाठी आहे. स्वतःचे नियम असले पाहिजेत, स्वतःची सीमा असली पाहिजे. लोक काय म्हणतील याची भीती बाळगून लाईफ जगता येत नाही. लोक तुला जसं वारंवार पाहतात तसं ते तुला समजतात. म्हणून ठरव, लोक तुला कमजोर पाहणार आहेत की मजबूत, गुलाम की स्वतःचा राजा. जितकं जास्त लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करशील तितकं जास्त ते तुला गृहीत धरतील. 10 वेळा मदत करशील, एकदा नाही केलीस तरी ते तुलाच दोष देतील. म्हणून मदत कर, पण विचार करून. ज्याला त्याची किंमत कळते त्यालाच. मूर्ख माणसाला सल्ला देण्यात वेळ घालवू नकोस. तो सल्ला ऐकत नाही, तो अहंकार वाढवतो. मी स्वतः अनुभवातून सांगतो, मूर्ख माणूस कधी बदलत नाही. लोक तुझी व्हॅल्यू तुझ्या आत्मसन्मानावरून ठरवतात. तू स्वतःला जसं वागवतोस लोकही तुला तसंच वागवतात. भिकाऱ्यासारखं जगशील तर भिकारीच समजतील, राजासारखं जगशील तर राजा मानतील. तुझ्या चालण्यात ठामपणा हवा, बोलण्यात आत्मविश्वास हवा, वागण्यात स्पष्टता हवी.